हाय, आज होता संडे, त्यामुळे ना माझ्या सकाळची सुरुवात अगदी शांत, निवांत आणि थोड्या वेळानेच सुरू झाली. मग मला ना खूप दिवसापासून ना एखादा तरी लाँग व्हिडिओ शूट करून माझ्या चॅनलवर टाकायचाच होता. मग मी आज विचार केला का नाही आजच बनवूया, कारण आज मला खूप वेळही होता. माझी काही बाहेरची प्लॅनही तसे ॲज सच नव्हते. मग म्हटलं ठीक आहे, आज आपण लाँग व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअरच करूया. तर मग आज माझ्या दिवसाची सुरुवात ही 1 ग्लास गरम पाणी, त्यानंतर थोडंसं स्ट्रेचिंग आणि एक्सरसाइजने होते. स्ट्रेचिंग केल्यामुळे खरंच प्रेग्नन्सीमध्ये जे काही कंबरदुखी पाठदुखी होते त्याच्यासाठी खूप मदत होते. त्यानंतर मी 1 बाउल ड्रायफ्रूट्स खाऊन घेते. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, अक्रोड आणि खजूर आणि काळे बेदाणे हे इन्क्लूड असतातच. खजूर आणि काळे बेदाणे हे ब्लड वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि जसं की मी आधी एकदा टेस्ट करून घेतली होती, ब्लड टेस्ट, त्यावेळेला माझे ब्लड खूप कमी आलं होतं, त्यामुळे मी हे इन्क्लूड केलेलं आहे. परत अक्रोड हे बाळाच्या नर्वस सिस्टीम डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून एखादं तरी छोटंसं अक्रोड मी खाऊन घेते. परत बदाम हे फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ईचं चांगलं एक्झाम्पल आहे, त्यामुळे ते सुद्धा इन्क्लूड असतं. त्यानंतर मी नारळ पाणी पिऊन घेतलं. खरं तर प्रेग्नन्सीमध्ये नारळ पाणी हे खूप महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं. आणि परंतु मी काय असं रोज नारळ पाणी पित नाही. अगदी आठवड्यातून 1-2 वेळा घेते, जसं अवेलेबल होईल तसं. आणि नारळ पाणीसुद्धा खूप छान आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये इफेक्ट देतं असं म्हटलं जातं. नारळ पाणी पिऊन झालं, त्यानंतर मी थोडं रेडी होऊन आले. खरं तर मला आई असल्यामुळे घरातलं बाकीचं असं काही काम करायचं नसतं. फक्त नाश्ता, लंच, डिनर एवढा करते. बाकीचं सगळं माझ्या सासूबाईच बघतात. त्यानंतर आज नाश्त्याला मी गव्हाच्या पिठाचे धिरडे आणि खोबऱ्याची चटणी बनवली होती. खरं तर गव्हाच्या पिठाचे धिरडे हे खूप छान लागतात आणि अगदी 5 मिनटात होऊन जातात, त्यामुळे ते बनवलं. त्यानंतर थोडं मी बुक रीडिंग करायला बसले. खरं मी जी बुक वाचते ना ती खूप छान आहे, आणि जे कोण प्रेग्नेंट होणार आहेत, प्लॅनिंग करतायत किंवा जे आहेत त्यांना बाळाची नक्की वाढ किंवा काय हे सगळं खूप छान त्या बुकमध्ये लिहिलं आहे. तर ती बुक वाचून घेतली. त्यानंतर मी दिवसातून 1 किंवा 2 फ्रूट्स खाण्याचा खरंच प्रयत्न करते. मग माझ्या नवऱ्याने आज मला ॲपल कट करून दिलं होतं, ते खाल्लं. त्यानंतर आम्ही राख सिरीज बघत होतो, त्यामध्ये पॉपकॉर्नचा ब्रेक झाला. मग म्हटलं आमच्या घरी एक पॉपकॉर्नचं पाकिट आहे, आपण हे बनवून त्या सिरीजसोबत एन्जॉय करूया. पण ना मी पॉपकॉर्न तर केले, बनवले, खाल्ले, छान झाले होते. पण ना राग सिरीज मी अर्ध्यातच सोडून दिली. का सोडून दिली तर ते सांगते. कारण ना आज मी सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे, आणि राग सिरीजमध्ये अगदी खूप सारे क्राईम सीन्स होते, अगदी निगेटिव्ह कंटेंट होतं. आणि अशा वेळेला आपण जे काही कंटेंट बघतो, जे काही वाचतो किंवा बघतो, हे खूप आपल्या बाळावर इफेक्ट करतं. म्हणून मी ती सिरीज थोडा वेळ पाहिली, त्यानंतर मी सोडून दिली ती पाहायची. आणि मग माझ्या नवऱ्याने ती कंटिन्यू पाहिली, आणि नंतरनं मला स्टोरी अगदी नक्की काय झालं ते सांगितलं. पण मी काय अशी पूर्ण व्यवस्थित पाहिली नाही ती सिरीज. त्यानंतर अगदी लंच टाईम झाला होता. मग लंचमध्ये सकाळी ब्रेकफास्ट खूप भरपेट खाल्ला होता. मग लंचमध्ये साधंसुद्धा फक्त टोमॅटो राईस बनवलं. मग टोमॅटो राईसमध्ये काय, टोमॅटो, लसूण मिक्सरला बारीक करून घेतले, आणि बाकीचं आहे तशी जसं आपण मसाले भाताला फोडणी घालतो तशी घातली. खरं तर टोमॅटो राईस खूप छान लागतं मला, आणि माझ्या नवऱ्याला तरी खूप आवडतं टोमॅटो राईस. त्यानंतर टोमॅटो राईस बनवून घेतलं, सगळ्यांना सर्व केलं, मी सुद्धा खाऊन घेतलं. त्यानंतर वेळ होती माझ्या सप्लिमेंट्सची. मला डॉक्टरांनी ना दुपारी कॅल्शियम आणि प्रोजेस्टेरॉन हे सप्लिमेंट घ्यायला सांगितले. तर मी ते न चुकता सगळे सप्लिमेंट जे काही डॉक्टरांनी दिले आहेत ते मी घेत आहे. त्यानंतर सप्लिमेंट घेतले, थोडा वेळ बसले, कारण जेवल्यानंतर लगेच झोपायचं नसतं. मग आराम केला. त्यानंतर 4 वाजले होते, खाली फिरायला गेले. मी प्रेग्नन्सीमध्ये ॲटलिस्ट 30 मिनिट्स तरी वॉक करतेच, कारण वॉकिंग हे सगळ्यात चांगलं एक्सरसाइज मानलं जातं. मग थोडं वॉक केला, वर आले, थोडंसं दूध पिलं, आणि मग संध्याकाळच्या डिनरची तयारी केली. मग मी डिनरमध्ये बॅलन्स व्हावा यासाठी प्रोटीनसाठी सोया चंक्सची भाजी केली होती, भाकरी, आणि त्यासोबत भात केला होता. असा होता माझा आजचा दिवस.